नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजता शहरातील राजकीय वातावरणाला वेग आलाय। या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 27 मधून महाविकास आघाडीच्या वतीने नगरसेवक पदासाठी लक्ष्मण पंडितराव जयभावे, किरण गंगाराम खाडम, मानसी बाळू आठवले आणि हर्षदा अमोल सोनवणे हे अधिकृत उमेदवार रिंगणात उतरले। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार लक्ष्मण पंडितराव जयभावे हे गेल्या 35 वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले असून नागरिकांशी त्यांचा थेट व जिव्हाळ्याचा संपर्क आहे। प्रामाणिकपणा, सातत्य आणि समाजसेवेची तळमळ हीच त्यांची ओळख आहे। सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन प्रश्न सोडविण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर राहिले। त्यांच्या कार्यकाळात प्रभागात अनेक महत्त्वपूर्ण विकास कामे पूर्ण झाली आहे। महानगरपालिका शाळा क्रमांक 48 व 53 मोरवाडी गाव येथे नव्याने इमारती बांधून विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। राजे संभाजी स्टेडियमची उभारणी करून त्या ठिकाणी म्युझिकल, जॉगिंग ट्रॅक व व्यायामासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले। तसेच आमदार शोभाताई बच्चव यांच्या आमदार निधीतून 36 दुकाने असलेले सावित्रीबाई फुले महिला मार्केट उभारण्यात आले असून यामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मोठा आधार मिळाला आहे। नाशिक शहराच्या प्रवेशद्वारावर पाथर्डी फाटा येथे छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उंच पूर्णाकृती पुतळे उभारण्याचे कामही पूर्ण करण्यात आले। अश्विनी नगर परिसरात 7 उद्याने विकसित करण्यात आली असून परिसरातील 15 मंदिरांसमोर सभागृहांची निर्मिती करून सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। याशिवाय घरकुल परिसरात दवाखान्याची सुविधा नसल्याने निवडून आल्यानंतर येथे दवाखाना सुरू करण्याचा ठाम निर्धार लक्ष्मण पंडितराव जयभावे यांनी व्यक्त केलाय। प्रभाग क्रमांक 27 मधून अनुक्रमांक 1 ड वर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून लक्ष्मण पंडितराव जयभावे निवडणूक लढवित असून त्यांच्या कार्याचा आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाचा लाभ नागरिकांना पुन्हा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक। प्रभाग क्रमांक 27 मध्ये निवडणूक लढवत असताना एकतर मी सुरुवातीला माझी इच्छाच नव्हती, परंतु प्रभागातील जवळजवळ 400 ते 500 नागरिकांनी मतदारांनी मला फोन केले की बा तुम्हाला ह्या निवडणुकीमध्ये उभं राहावं लागेल, आम्हाला इथे कोणी वाली नाहीये आणि म्हणून मी तात्काळ राष्ट्रीय काँग्रेसचा उमेदवारी पक्षाने दिली आणि ती मी सबमिट केली। परंतु अत्यंत प्रभावी असा प्रतिसाद मला सुरुवातीपासून मिळतो आहे। मी गेल्या 15 वर्ष नाशिक महापालिकेमध्ये अश्विननगर असेल, सह्याद्रीनगर असेल, मोरवाडी गाव असेल, श्रीहस्तनगर असेल, साईग्राम असेल, आंबळे ह्या सगळ्या परिसरामध्ये मी कुठेही डेव्हलपला कमी पडलेलो नाही आणि म्हणून होणाऱ्या ह्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ते महाविकास आघाडीचे माझ्यासोबत मनसेचे उमेदवार आहे, त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचे 2 उमेदवार आहे, मशाल चिन्ह आहे आणि माझा पंजा निशाणी आहे रेल्वे इंजिन। मतदारांपर्यंत जात असताना की स्वतःहून लोक सांगताय का तुम्ही आमच्याकडे यायची सुद्धा गरज नाही, आम्ही सर्व तुम्हाला मतदान करणार आहोत आणि आज स्वतःहून बाहेर प्रचार करत असताना लोक समोर येतात, स्वागत करतात, अनेक ठिकाणी ओवाळतात। स्वतःहून इतका प्रतिसाद आम्हाला मिळतोय की नक्कीच आमचे 4ही उमेदवार ह्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून येतील आणि विकासाच्या बाबतीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक मी पाथर्डी फाट्यावर या ठिकाणी केलेलं आहे। त्याचप्रमाणे क्रांतीवीर वसंतराव नारायण नाईक यांचंही स्मारक मी विजयनगरला साकारलेलं आहे। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांचा लोकपूर्ण सोहळा झाला। त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद जलतरण तलाव केलेला आहे, अनेक जलकुंभ, अनेक उद्यानं, जिथं मंदिर असेल तिथं सभागृह, वॉल कंपाऊंड असेल, पेवर ब्लॉक असेल, महिलांसाठी मागील काळामध्ये संभाजी स्टेडियमच्या पाठीमागे सावित्रीबाई फुले महिला मार्केटची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे। स्वामी समर्थ हॉस्पिटल मोरवाडी या ठिकाणी हॉस्पिटलची निर्मिती केलेली आहे आणि हे सगळे मुद्दे घेऊन सर्व मतदारांना माझी कामाची पद्धत माहिती आहे आणि हे मुद्दे घेऊन माझ्याबरोबर 3 उमेदवार मी पॅनलमध्ये घेतलेले आहे आणि तरुण आहे, चांगले सक्षम उमेदवार आहे आणि खूप चांगला पाठिंबा आम्हाला या प्रभागामध्ये मिळतो आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की दत्तनगर, घरकुल ह्या परिसरामध्ये जे काही माझी नगरसेवक होते त्यांनी कुठेही काहीही काम केलेलं नाही। आम्ही प्रचार करत असताना बघितलं गटारीला रस्त्याने ड्रेनेजचे पाणी वाहत आहे, साफसफाई नाही, सगळी कचरा कुंडी झालेली आहे, रस्त्यावर सगळा कचरा पडलेला आहे
आणि अत्यंत दुर्गंधमयित असं वातावरण त्या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. आणि नक्कीच मी पुढच्या काळामध्ये आता घरकुलमध्ये ज्यावेळेस आम्ही तिथं एंट्री केली तर त्या ठिकाणी दवाखाना नाहीये, तर त्या दवाखान्याची निर्मिती आम्ही पुढील काळामध्ये करणार आहोत. त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक नक्कीच आम्ही त्या ठिकाणी अनेक नागरिकांनी आम्हाला सांगितलं ते स्मारक त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. दवाखान्याची निर्मिती करणार आहोत. स्वच्छता आरोग्याच्या बाबतीमध्ये विशेष करून आम्ही आरोग्याच्या बाबतीत पाण्याच्या बाबतीमध्ये विशेष करून लक्ष देणार आहोत. नागरिकांनी आम्हाला ज्या ज्या समस्या सांगितल्या त्या समस्या नक्कीच पुढील काळामध्ये आम्ही सोडू, यामध्ये कुठलीही शंका नाही. परंतु प्रभागामध्ये प्रचार करत असताना इतकं अत्यंत प्रभावी असं आम्हाला उत्तर मतदारांकडून एक प्रसिद्धी मिळते की तुमचा 100% विजय होणार आहे. मागील नगरसेवक जे काही असतील ते त्याच्याबद्दल मी बोलणार नाही, परंतु त्या भागामध्ये जे निवडून आले ते इकडं आले नाही आणि इकडं जे निवडून आले ते तिकडे गेले नाही, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. मतदार विचारताय का तुम्ही काय काम केलं, त्यांना बोलायला सुद्धा काही जागा नाही. आणि अत्यंत चांगलं वातावरण, समोर उमेदवार कोण आहे काय आहे मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. प्रत्येकाला निवडणुकीमध्ये लोकशाहीमध्ये मतदार मागण्याचा अधिकार आहे, परंतु कामाच्या विकासाच्या जोर मी या ठिकाणी निवडणूक सामोरं जात आहे. नक्कीच मला 100% प्रतिसाद या मतदारसंघामध्ये मिळेल. परंतु मी सलग 15 वर्ष महापालिकेमध्ये काम केलेले आहे. लोकांचे प्रश्न, मतदारांचे प्रश्न सोडवले आहे. खोटे आश्वासनं मी दिलेले नाही. आता खोटे आश्वासनं खूप लोक देतात, परंतु जे सांगितलेले कामं मी तात्काळ मतदारांचे केलेले आहे आणि पुढेही मी करत राहणार आहे. ज्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचं मी काम करेल. त्या ठिकाणी एखादा महापालिकेचा शाळा सुद्धा करण्याचा माझा मानस आहे. त्या ठिकाणचे अनेक विद्यार्थी नाशिकला जातात, जुन्या शिडकोत जातात, त्या ठिकाणी एक चांगलं महापालिकेचं स्कूल सुद्धा त्या ठिकाणी मी करणार आहे. नाना, आपण मागच्या आठवड्यात बघितले अनेक बदल राजकारणात झाले, पक्षांतर झाले. गेल्या 25 वर्षापासून आपण राष्ट्रीय काँग्रेसचे एकनिष्ठ आहात, काय सांगा? एकनिष्ठ राहण्याचं काम असं आहे की मला पक्षविरहित मतदारसंघातील सर्व लोक मला मतदान करताय आणि मी एकनिष्ठ काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे. आता जे बघतोय आपण बीजेपी मधले शिवसेनेमधले बीजेपी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसले म्हणजे जे काही चाललेलं आहे ते अत्यंत वाईट आहे. मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर पेढे वाटले, नाचले आणि दुसऱ्या दिवशी बीजेपी मध्ये गेले. असे अनेक प्रकार, अनेक बीजेपी मध्ये तर अनेक गुंडांची टोळी शहरामध्ये निर्माण झालेली आहे. हे जे काही सगळं चाललंय मला वाटतं याचा नक्कीच फटका भारतीय जनता पार्टीला ह्या निवडणुकीमध्ये लोक त्यांची जागा त्यांना दाखवून देतील. अनेक जुने ज्यांनी पक्ष निर्माण केला, भारतीय जनता पार्टी ज्यांनी निर्माण केली, झेंडे सतरंज्या उचलल्या, ते सगळे बाजूला आहे ना, सगळे आयात लोक आज ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. आणि त्याचा जे काही जुने पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्याचा राग ते नक्कीच या निवडणुकीमध्ये काढतील, यामध्ये कुठली शंका नाही. प्रभाग क्रमांक 27 मध्ये विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार आहे नाना? विकास कामांच्या बाबतीमध्ये स्वच्छता, आरोग्य, पाणी, ड्रेनेज, जे आता मी प्रचारामध्ये जे बघतोय नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या फर्स्ट क्रमांक त्याला देणार आहे. त्यानंतर रस्त्याचे काम, आता रस्ते जर बघितलं आम्ही फिरतोय, एवढी दैनंदिन अवस्था रस्त्यांची झालेली आहे. त्या रस्त्यांना सुद्धा आपण प्राधान्य देणार आहे. ड्रेनेजच्या लाईनी असतील, पाण्याचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, हे सर्व प्रश्न सोडवण्याचं काम पुढील काळामध्ये करणार आहोत. समाजकार्यात आपण नेहमी अग्रेसर असतातच, कोरोना काळातील देखील कार्य आपलं उल्लेखनीय आहे, त्याबद्दल काय सांगा? कोरोना काळामध्ये एवढी वाईट दैनंदिन अवस्था असताना सुद्धा अनेक रुग्णांना इंजेक्शन मिळत नव्हते, अनेक रुग्णांना ते इंजेक्शन मिळवून दिले. अनेक रुग्णांना ॲडमिशन मिळत नव्हतं, ते वेगवेगळ्या दवाखान्यामध्ये जाऊन त्यांना ॲडमिशन करून दिलेलं आहे. आणि खूप सेवा केलेली आहे, रुग्णांची खूप सेवा केलेली आहे. अनेक आजही त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. ज्यांना त्याच्यात जे वाचलेले आहे त्याच्यामध्ये त्यांचा सर्वांचा पाठिंबा आमच्या बरोबर आहे. प्रभाग क्रमांक 27 मधील महिलांसाठी आणि युवकांसाठी आपण काय करण्याचा आपला मानस आहे? महिलांसाठी मी आता सावित्रीबाई फुले महिला मार्केट केलेलं आहे. त्यानंतर मुलांसाठी एखादी अभ्यासिका महापालिकेच्या माध्यमातून घरकुल जो भाग आहे तो अत्यंत दुर्लक्षित भाग आहे. त्या ठिकाणी कुठलेही लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार असू द्या, खासदार असू द्या किंवा लोकप्रतिनिधी असू द्या, नगरसेवक असू द्या,
कोणीही त्या भागाचा विकास कोणी करत नाही, तिथं कोणी ढुकून बघत नाही. परंतु येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जे काही आम्ही आश्वासन दिलेले ते आश्वासन नक्कीच सोडवल्याशिवाय राहणार नाही. आरोग्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. हे मूलभूत प्रश्न हे सोडवण्याचं फर्स्ट कामाचे त्याच्याकडे लक्ष राहणार आहे. महानुभव पंथाचे आपण अनुयायी देखील आहात. अनेक उपक्रम आपण या ठिकाणी राबवत असतात, त्याबद्दल काय सांगाल नाना? मी गेल्या अनेक वर्षापासून, गेल्या 30 वर्षापासून मानव पंथाचा उपदेश घेतलेला आहे आणि अनेक माझे जे गुरु आहे, मानव पंथाचे सर्व गुरूंचा मला आशीर्वाद आहे. मानव पंथाच्या कार्यक्रमामध्ये सातत्याने सक्रिय असतो. ज्या ठिकाणी पोथ्या असतील, मोठमोठे कार्यक्रम असतील, त्या कार्यक्रमामध्ये अन्नदान असेल, अन्नदान रूपी ज्या काही मदती करायच्या त्या मी नेहमी करत असतो. आणि भगवान श्री चक्रधर स्वामींच्या कृपेने आणि साधू संतांच्या आशीर्वादाने मी खऱ्या अर्थाने नगरसेवक कारकिर्दीमध्ये अनेक कामं, जनतेचे लोकमुख असे जे काही कामं आहेत ते मी कामं केलेले आहे. आणि मी एक सांप्रदायिक म्हणजे उपदेशी, मानव पंथाचा एकनिष्ठ उपदेशी असल्या कारणाने अनेक आमचे अनुयायी या आमच्या मतदारसंघात राहतात आणि ते सक्रिय माझ्याबरोबर प्रचारामध्ये आहे. शोभाताई आमदार असताना आमदार निधीतून देखील आपण अनेक विकास कामे आपल्या प्रभागामध्ये केली आहेत, त्याबद्दल काय सांगाल? शोभाताई तर पूर्वी नाशिक महापालिकेमध्ये निवडून आल्यानंतर प्रथम त्या महापौर होत्या. त्यांच्या महापौर कारकिर्दीमध्ये अनेक उड्डाणं, अनेक शहराचे थेट पाईपलाईन वगैरे असे विविध कामं शोभाताईच्या माध्यमातून झाले. आणि ज्यावेळेस मी महापालिकेत निवडून आलो त्यावेळेस शोभाताई आमदार झाल्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ह्या भागाचा विकास करत असताना अनेक नागरांना शोभाताईंनी मला निधी दिलेला आहे. त्याचप्रमाणे आता त्या विद्यमान खासदार आहे, त्या आमदार असताना सावित्रीबाई फुले महिला मार्केट 1.5 कोटीचं त्यावेळेस मला त्यांनी निधी दिला होता. जिथं मंदिर तिथं सभागृह, त्यांच्या निधीतून मला त्यावेळेस त्यांनी खूप निधी दिला आणि त्या निधीतून मी खूप कामं काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि त्यांच्या निधीच्या माध्यमातून केलेली आहे. 15 वर्षांच्या नगरसेवक काळामध्ये गुन्हेगारी मुक्त प्रभाग मी केलेला आहे. परंतु आता बघतोय की गल्लीबोळामध्ये गुन्हेगारांचं जाळं पसरलेलं आहे. मुलींना बाहेर निघणं मुश्किल झालेलं आहे, महिलांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल झालेलं आहे आणि हा प्रभाग गुन्हेगारी मुक्त केल्याशिवाय मी राहणार नाही. आज मी सगळ्या भागामध्ये बघतोय की दारूचे अड्डे, मटक्याचे अड्डे, हप्ते घेतात काही नगरसेवक, हप्ते घेतात त्या ठिकाणी, ड्रगचे वेगवेगळ्या ठिकाणी असे अड्डे. आणि अड्डे नक्कीच मी पुढील काळामध्ये नष्ट करील आणि जी काही गुन्हेगारी वाढलेली आहे त्या गुन्हेगारीचा मी नायनाट केल्याशिवाय राहणार नाही. जाता जाता प्रभाग क्रमांक 27 मधील नागरिकांना, मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना एवढंच आवाहन करणार आहे की मी एकनिष्ठ आहे, पक्षाशी एकनिष्ठ राहिलेलो आहोत आणि मतदारांचे जे काही कामं असतील, भागातील जे कामं असतील, म्हणजे भाजी मार्केट असेल किंवा आरोग्याचे प्रश्न असतील किंवा विद्यार्थ्यांचे शाळेचे प्रश्न असतील. आता मी इथं व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेवर विश्वस्त म्हणून आहे. आमच्या ह्या व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेमध्ये 4000 विद्यार्थी, हे सर्व विद्यार्थी घरकुल, दत्तनगर वगैरे, उत्तमनगर, आंबड ह्या परिसरातले सगळे विद्यार्थी आहे. त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना सर्व माहीत आहे आणि नक्कीच मला ते होणाऱ्या ह्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला नक्कीच निवडून देतील, यामध्ये कुठली शंका. माझी निशाणी हाताचा पंजा आहे. येत्या 15 तारखेला मतदानाच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार आहे, 2 उमेदवार मशाल चिन्ह आहे, माझा स्वतःचा पंजा आहे आणि रेल्वे इंजिन, ह्या 4ही उमेदवारांना होणाऱ्या 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये 4ही उमेदवाराला विजयी करा असं मी या ठिकाणी आवाहन करतो मतदारांना.